तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा नवीन व्हिडिओ असणार आहे. तर आता आपण चाललो तर देवळामध्ये, आपल्या देवळामध्ये 3-4 दिवस कार्यक्रम आहे. तर आज सुद्धा देवाचा विधीचा कार्यक्रम आहे. तर उद्या देव बसणार आहेत मंदिरात. जे नवीन देव घडवलेत ते मी व्हिडिओ सुद्धा टाकले, शॉर्ट व्हिडिओ. आवाज सुद्धा बसलाय, जरा समजून घ्या. कारण काल सुद्धा मी तयारी करत होतो मंदिरामध्ये, सजवत होतो मंदिर 3-4 वाजेपर्यंत. त्यामुळे आवाज वगैरे बसलाय पूर्ण. आणि आता मी चाललोय देवळामध्ये. देवळामध्ये जाऊन आलो, मोबाईल घेण्यासाठी आलो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता आपण जाऊया आणि वाडीतील माहोल सुद्धा दाखवतो तुम्हाला आता. तर चला. तर मित्रांनो, हे बघा इकडे समोर पाहू शकताय. आता मी रस्त्यावरती, बोर्ड वगैरे लागलाय. तर जाऊया आपण आता खाली. इकडून अशा लाईट्स वगैरे लावल्यात खालपर्यंत, अगदी मंदिरापर्यंत. अशाच रस्त्यावर जसा डिझाईन वगैरे काढल्या गेल्यात, रांगोली. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो. संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण आलोय देवळामध्ये. बघा इकडे स्टेज वगैरे आहे आणि समोर आपलं मंदिर आहे. आणि मुंबईकर आलाय खास. लगेच गेला मित्रांनो, आता आम्ही सर्व पोरं चाललोय जाका देवीत. टोप वगैरे आणायचे, भांडी वगैरे. तर आता चाललोय. बाकीची पोरं सुद्धा पाठी आहेत. बघू कसं काय विषय होतो. गाडी आहे बोलेरो. तर बाकीचे सगळे चाललोय. पाठीमागे तिकडे पोरं आहेत त्या साईडला. जाऊया. तर आलोय आता आपण चापेट मध्ये. बघा इकडं तर मित्रांनो, आता आपण आलो होतं जाकादीमध्ये. तर अगोदर आहे ना, सर्व आज गौरवचा बर्थडे होता. तर हॉटेल सम्राटमध्ये आता आपण मिसळपाव खाण्यासाठी आलोय. तर दाखवतो, आतमध्ये पोरं आहेत आपली बसले. बघा इकडे सर्व पोरं बसले. हा बघा, स्पॉन्सर याचा बर्थडे आहे आज. काम मोडलंय त्याला. तर मित्रांनो, आता सर्व मिसळ खायला बसलेत. बघा इकडे. हा बघा आमचा कोकणी वैभव.
तर आता आपण आलो इथे खालगावच्या रोडच्या जिथे आलोय भांडी द्यायला बंद कर आधी भरूया आणि मग निघूया डायरेक्ट मित्रांनो. आता आपण तर जाऊया रे डायरेक्ट तिकडेच भेटू. इकडे बघा भांडी वगैरे आहे. तर ते एक गाडी पुढे गेले बघू आता. तर मित्रांनो आता ही गाडी आली आपली वरती आणि इकडे भांडी वगैरे उतरवली नाही पोरांनी. अजून तिकडे खाली गाडी आहे या साईडला ती उतरवायची त्याच्या सुद्धा आहे हे बघा. खरंच जायचं आहे बसायचं इथे काय सर्व महिलांनी लवकरात लवकर मंदिरामध्ये यायचं आहे. आपण जो प्रोग्राम चालू केला तो आता धोत्यावरून देवळावरती आपल्या देवांना मंदिरात घ्यायचं आहे. त्याची नोंद घ्यायची आणि मला लवकरात लवकर यायचं आहे. अरे ताशेवाले कुठे आहे? थांबा आधी त्यांची गडबड नको. सावकाश लागला पाहिजे. सांगू काय स्पीकर होती सांगू काय हे काय हॅलो आलेल्या मुंबईकर मंडळी लवकरात लवकर मंदिरामध्ये यायचं आहे. आता मंदिरामध्ये देवांची भोवती करून आतमध्ये घ्यायचं आहे आणि सर्व पुरुष मंडळीकडे मंदिरामध्ये यायचं आहे. उभे राहते ते मगाशी घेतले होते ते उभे राहते. आता तुम्हाला खूप आणि सुट्टा आलेला आहे. देवासमोर कोणी उभं राहू नका. पहिल्यांदा उजवा डोळा काढायचा नंतर डावा डोळा काढायचा. उजवा कुठला येईल आपल्या उजव्या बाजूचा उजवा येईल लक्षात ठेवायचं. आधी पहिल्यांदा काढा खालून असं डोळा काढायचा बुबुळ काढायचं मस्त. ओम चक्षुर्वर्णमित्राग्नेर देवानां चित्रकृत प्रभुः त्रिलोक्यं व्यापकः सूर्यो ह्यात्मा वै जगतश्चयः. लिंगाला घ्या. ओम नमो भगवते तुभ्यं शिवाय हरये नमः. हिरण्यरेतसे विष्णु विश्वरूपाय ते नमः. ओम भगवते नमस्तुभ्यं शिवानी जगदंबिके जगद्योने जगत्प्राणे विश्वधात्रे नमोस्तुते. हा उजवा झाला. डावा काढायचा. एक मिनिट पहिला काढून गंध फक्त शंकरासाठी ना. गंध शंकरासाठी बाकीच्याने काढून घ्या. एवढा वेळ केलं काय मंत्र म्हणून. ओम चक्षुर्वर्णमित्राग्नेर देवानां चित्रकृत प्रभुः त्रिलोक्यं व्यापकः सूर्यो ह्यात्मा वै जगतश्चयः. ओम नमो भगवते शुद्धं शिवाय हरये नमः. हिरण्यरेतसे विष्णु विश्वरूपाय ते नमः. ओम नमो भगवते नमस्तुभ्यं शिवानी जगदंबिके जगद्योने जगत्प्राणे विश्वधात्र्यै नमो नमः. आता डावा काढायचा. उजवा डावा काढा डोळा.
चक्षुरमित्रवरुणाग्नेयमित्रदेवानां चित्रप्रभुः त्रिलोक्यं व्यापकः सूर्यो यात्मा वै जगदशयः ॐ नमो भगवते तुभ्यं शिवाय हरये नमः विष्णु हिरण्यरेतसे विष्णु विश्वरूपाय नमः ॐ भगवते नमस्तुभ्यं शिवाने जगदम्बिके जगद्योने जगत्प्राणे विश्वधात्रे नमो नमः बस आता पुढे द्या चक्षुर्वर्णमित्राग्नेय देवानां चित्रप्रभुः त्रिलोक्यं व्यापकः सूर्यो यात्मा वै जगदशयः नमो भगवते तुभ्यं शिवाय हरये नमः हिरण्यरजसे विष्णु विश्वरूपाय ते नमः ओम भगवते नमस्तुभ्यं शिवाने जगदम्बिके जगद्योने जगत्प्राणे जगद विश्वधात्रे नमो नमः काजळ तिकडे थांबव सर इकडे येऊ देऊ नको
तर मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ होता विधीच्या कार्यक्रमाचा. आपला प्राणप्रतिष्ठापना सोहळासुद्धा संपन्न झाला. अवघे 3 दिवस कार्यक्रम होता तो आणि ही पहिलीच विधीची व्हिडिओ आहे. तर ही मी आज अपलोड करतोय. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.